अजित पवारांच्या अल्टिमेटमला 10 दिवस उलटले तरी मुंबई नाशिक महामार्गाची परिस्थिती जैसे थे। अजित पवार अधिकाऱ्यांना निलंबित करणार का याकडे लक्ष। माय माऊलींची राखी हाताला असेपर्यंत आपल्या जीवाला कोणताही धोका नाही। धुळ्यात बोलताना अजित पवारांची भावनिक साद। धुळे दौऱ्यादरम्यान अजित पवारांचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद। लाडकी बहीण योजनेचा देखील पुरेपूर प्रचार। लाडकी बहीण योजनेला काउंटर म्हणून काँग्रेसकडून कर्नाटकच्या धर्तीवर महालक्ष्मी योजनेचं आश्वासन, तर काँग्रेसच्या योजना फसव्या असल्याचा बावनकुळेंचा पलटवार। महाराष्ट्रात भाजपनं 150 पेक्षा जास्त जागा लढाव्यात। कोर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं मत। पाच दिवसात भाजप आणि महायुती प्रचाराचं रान उठवणार। 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान अमित शहा महाराष्ट्रात, तर 16 ऑगस्टला जेपी नड्डा साताऱ्यात। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शरद पवारांची भूमिका, तर केरे पाटलांसोबत ओबीसींसंदर्भात चर्चा झाल्याचा पवारांकडून इन्कार। विधानसभा निवडणूक लढवण्यावर मनोज जरांगे 29 ऑगस्टला निर्णय घेणार। छगन भुजबळ आणि अनिल भोंडेंना महत्त्व देत नसल्याचं वक्तव्य। पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा। 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश। दिल्ली पोलीस आणि यूपीएससीला नोटीस जारी। बनावट तिकिटाद्वारे विमानातून उड्डाण करण्याच्या तयारीत असलेले 2 संशयित ताब्यात। पुणे विमानतळावर कारवाई। बुलढाण्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातल्या ई-पोज मशीनचा सर्व्हर बंद। 13ही तालुक्यात महिनाभरापासून धान्य वाटप रखडलं। बीसीसीआयच्या सक्तीनंतर विराट कोहली, रोहित शर्मा दुलीप ट्रॉफी खेळणार। बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी तयारी करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।